मी एक खरंच मला अभिमान होता. जसं काल मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊतने त्याचंही बारसं करून टाकले. बंडूचं नाव त्यांनी ठेवलंय, काय ठेवायचं ते. तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता. तसंच चित्र इकडे होतं, एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता. आणि सगळ्या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हटलं रे दोन वाघ आहेत माझे. पण मला कुठे माहितीये की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता, हे आता मला कळतंय. आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एकेकांची प्रकरणं जी कानावर येत आहेत, अंगावरती काटा येतो. बापरे, आपण कोणाला पोचलो होतं. कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं. खरंच माहिती नव्हतं. कारण हे आत्ताची जी काय प्रकरणं मला कळतायत, त्या समारांची कुटुंब इकडे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक एक प्रकरणं ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा. आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती. आता कोणाकडे गेलाय. गेल्या वर्षी आपत्ती आली होती त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काही शक्य असेल, राजन विचारे आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते, आणि जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत नाहीत बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते आले. मी आलो होतो धाराशिव मध्ये तुमच्या सोबत. मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, खरडून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, वाहून गेलेली घरं पाहिली होती. आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. आज हे सगळे लबाड तिकडे जे बसलेत, प्रवीण स्वामी तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. राज्यकारभार कोण करतच नाहीये, पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. आणि इकडे शेतकरी कोण आलेत. शेतकरी आलेत का. मग प्रामाणिकपणाने सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती. किती कटकट झाली होती का तुम्हाला. आणि आत्ताची जी काय कर्ज माफी, पहिला शब्द लक्षात घ्या, मी कर्जमुक्ती म्हणतो कारण माझा शेतकरी हा राजा आहे, अन्नदाता आहे. माफी ही गुन्हेगाराला करायची असते, अन्नदात्याला मुक्त करायचं असतं. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो काही आपल्याला जे करता येणं शक्य असेल ते आपण केलं पाहिजे. मग 2019 ची कर्जमुक्ती आणि आत्ताची जी कर्जमाफी यातला फरक कैलासनीच सांगितलेला आहे विधानसभेमध्ये. ही फसवी कर्जमाफी आहे. मागे सुद्धा जेव्हा आपत्ती आली होती तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं इतिहासातली सगळ्यात मोठी मदतीचं पॅकेज मी जाहीर करतोय. किती जणांना मदत मिळाली मला सांगा. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्यांना 3.5 लाख रुपये गुंठा का काय, एकर का काय, हेक्टर, 3.5 लाख रुपये, 3.5 रुपये तरी मिळाले. पीक विमा मिळाला. आता सुद्धा खतांचा पत्ता नाही. पावसाचा तर नव्हताच, पाऊस आता लागतोय. मग हे असं सगळं शेतकऱ्याचं वाटोळ करणारं जे सरकार आहे, त्या सरकारला मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. लाज वाटते, मला लाज वाटते. मी तुमच्याकडे त्याला उमेदवार म्हणून दिला होता. हे सगळं अंधाधुंद चाललेली आहे, फसवणुकीचा कारभार चाललेला आहे. आणि त्यांचे जे काही रील्स येत आहेत, आता विमानामध्ये बसलेत, परभणीचा गद्दार बसलेला, यवतमाळचा बसलेला, हिंगोलीचा बसलेला, हा चढायचा बाकी होता. छान चार्टर्ड फ्लाईट. कुठून आणली विमानं, कोणी दिला हा पैसा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी पैसा नाहीये. मोदी बाबांनी सांगितलं सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा, पैसा जास्त खा. हा सगळा असा खरंच उभं आणणारा आणि चीड आणणारा कारभार बघितल्यानंतर